ॐ सहनाववतु सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। त्या व्याकरणाच्या जनिते असणाऱ्या पाणिनी महर्षींना साष्टांग प्रणिपात, ज्यांनी साक्षात भगवान शंकरापासून वर्णमाला सूत्र प्राप्त केले आणि समस्त व्याकरणाची रचना केली, त्या पाणिनी महर्षींना साष्टांग नमस्कार. आता आपण या धड्यातील शेवटच्या भागामध्ये आहे. सगळ्यात पहिला आपल्याला या पाठामध्ये येणारा जो धातू आहे महत्त्वाचा आहे. वेगवेगळी रूपं असतात, तरी पण आपल्याला काही गोष्टी या लक्षात घ्यायच्याच आहेत. तर धातू आहे ब्रू. याची रूपं अनेक वेळा शास्त्रामध्ये ठिकठिकाणी आलेली आहेत. बघा, ब्रू त्यातल्या आपल्याला फक्त 5 लकारामध्ये शिकायचं आहे. बघा, आता ब्रूचा अर्थ काय आहे? बोलणे. आणि हा दुसऱ्या गणातील धातू आहे. तुम्हाला माहिती आहे, पहिल्या गणाला अविकरण लागतं, दुसऱ्या गणाला विकरण लागत नाही. त्याच्यामुळे त्याचे फॉर्म वेगवेगळे असतात. बघा, आता आपण त्याचे एकाच पदातले पाहूया, परस्मै पदातील. बघा कसा चालतो. थोडे थोडे आपल्याला लक्षात ठेवायचेत, कारण की वाक्य लिहायला येणार आहेत. आह हे बऱ्याच ठिकाणी भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. आह, ब्रवीति, आहतुः, ब्रूतः, आहुः, ब्रवन्ति. आहुः तर बऱ्याच वेळेला आलेले गीतेमध्ये. ब्रवीषि, आथ, आहथुः, ब्रूथः, ब्रूथ. हे जर आपण रूप सोडली 2 आथ, पण बाकी सोपे आहेत. ब्रूथ बघा, तह लागलाय, थह लागलाय, आपल्याला माहित असणार आहे. ब्रवीमि, ब्रुवः, ब्रूमः. फक्त आपण एकदा वाचून घेणार आहोत, कारण की आपल्याला ब्रवीती वापरायच्या ऐवजी दुसरे धातू आपल्याकडे आहेत. बघा, उवाच, श्री भगवान उवाच. तुम्ही जर भागवत वाचला असेल, त्याच्यामध्ये गोप्यः ऊचुः आणि गोपी गोप्यः ऊचुः, गोपी म्हणाल्या. लिट्लकार जर मी चुकीचा नसेल तर तो भूतकाळ असतो, पण खूप जुना भूतकाळ असतो, जो कोणीही पाहिलेला नसतो, पण होऊन गेलेला, म्हणजे सध्या हयात असणाऱ्या लोकांनी पाहिलेला नसतो तो. समजा आजचा भूतकाळ आपण पाहिला, आपण जेवलो दुपारी, हे काय आहे? भूतकाळ आहे, तो आपण पाहिला. कालचाही पाहिलेला आहे आपण. पण कृष्ण होता, भगवान अर्जुन होते, हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे का? नाही. नंतर नंतर ते होत आलेलं आहे. मग त्या अर्थामध्ये सुद्धा काय उवाच असं वापरतात, एवढंच मला माहिती आहे. लृट लकार अनेक वेळा भगवद्गीतेमध्ये गेलेले आहे. वक्ष्यामी, इदम तु ते प्रवक्ष्यामी, 9व्या अध्यायाची सुरुवात आहे बघा. ओके, वक्ष्यामी, वक्ष्यति, वक्ष्यतः, वक्ष्यन्ति, वक्ष्यसि, वक्ष्यथः, वक्ष्यथ, वक्ष्यामी, वक्ष्यावः, वक्ष्यामः. आता हे बघून आपल्याला वाटेल हा भविष्यकाळ नाहीये, पण हा भविष्यकाळ आहे. ठीक आहे.
दुसऱ्या गणातला धातू असल्यामुळे सगळे वेगळे रूप चालतात बघा. ब्रवीतु, ब्रूताम, ब्रुवंतु, ब्रूही. ब्रूही बऱ्याच वेळा आलेले भगवद्गीतेमध्ये सुद्धा 5व्या अध्यायामध्ये, की कर्मसन्यास का कर्मयोग या दोघांमधले एक मला निश्चित सांग. काय आहे कुठे गीता? पहिला श्लोक आहे 5व्या अध्यायात, त्याच्यामध्ये ब्रूही एतन्मे निश्चितम ब्रूही असं भगवान म्हटलेले आहेत. ब्रूतम ब्रूत, ब्रवाणी ब्रवाव ब्रवाम. तर हा ब्रूही बऱ्याच वेळा आलेला आहे. वक्ष्यामी हे गीतेमधल्या गीतेच्या संबंधाने सांगतो. बघा, सगळ्यात सुरुवातीला भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये राजा वचनम अब्रवीत असा म्हणाला. लंग लकार अब्रवीत, अब्रूताम, अब्रुवन. बघा, इथे एक भूत, इथं दीर्घ आहे, इथे ऱ्हस्व आहे, असं बारीक लक्ष द्यायचंय. अब्रवीही, अब्रूतम, अब्रूत वाचतानाच कळलं पाहिजे समोरच्याला. अब्रवम, अब्रूव, अब्रूम. तुम्ही म्हणाले किती वेगळे रूप आहेत, बोलायला सुद्धा अवघड आहेत. ब्रूयात वेदांमध्ये सुद्धा आलेलं आहे. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात. सत्य बोला, पण सत्य समोरच्याला टोचेल असं नका बोलू. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात. सत्य बोला, पण ते प्रिय असलं पाहिजे. 17व्या अध्यायामध्ये पण अ, वा अ, वाचिक तपस जे आहे, वाणीचं तप, ते सांगत असताना पण अशाच प्रकारच्या अर्थामध्ये म्हटलंय की अ, कोणाला उद्वेग, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियम हितम. सत्यम प्रियम हितंच यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयम तप उच्यते. वाङ्मय तपाची व्याख्या सांगताना याच संबंधाने म्हटलंय सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात. ठीक आहे, ब्रूयात आलेलं आहे. ब्रूयाताम, ब्रूयुः, ब्रूयाः, ब्रूयातम, ब्रूयात, ब्रूयाम, ब्रूयाव, ब्रूयाम. फक्त एकदा वाचून घेतोय आपण, पण हे कुठे कुठे आलेलं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जर तुम्ही अ, याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला याचा वापर कुठे आलेला आहे, प्रयोगा हा, ते सुद्धा तुम्हाला कळतं. बघा, तुम्हाला जे सांगितलं 5व्या अध्यायातला पहिला श्लोक, मी काय बघितलं नव्हतं पण मला माहिती आहे. यच्छ्रेयम एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. यच्छ्रेयस्यान्निश्चितम ब्रूहि, 2व्या अध्यायात. ओके. ब्रूही, ब्रूही. बघा, गीतेमधलेच बरेच आहेत. ब्रूयाचं पण आपण बघूया, वेदामधलं आलं तर बरं होईल. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितले ते आहे ब्रूयात. ओ ओ नाही वाटत, हा आहे. न ब्रूयात किंचित अप्रियम. काहीही अप्रिय असं, म्हणजे मनात दुखवेल कोणाचं, ते नका बोलू. असा हा ब्रूया आपण त्याला स्टँड बाय ठेवूया, कारण की आपल्याला तो लागणार आहे. आणि दुसरा शब्द आपण पाहणार आहोत सखी. हा सुद्धा काय नॉर्मल शब्द नाहीये. नॉर्मल म्हणजे जसं रामः, रामो, रामा असा जो सगळ्यांसारखा चालतो तसा हा शब्द नाहीये. आता आपण धातूमध्ये आपल्याला जायचं आहे शब्दांमध्ये, कारण की सखी हा धातू नसून सखी हा काय आहे, शब्द आहे. तर सखी हा इकारांत पुल्लिंग शब्द आहे. सखी अर्थ आहे मित्र. बघा, सखा, सखायौ, सखायः वेगळाच चालतो. सखायम, सखायौ, सखीन. सख्या सखीभ्याम सखीभिः, सख्यै सखीभ्याम सखीभ्यः, सख्युः सखीभ्याम सखीभ्यः, सख्युः सख्योः सखीनाम, सख्यौ सख्योः सखीषु, हे सखे, हे सखायौ, हे सखायः. आता आपण हे दोन्ही पण उघडूया. दोन ठिकाणी अष्टाध्यायी.com उघडूया. एका ठिकाणी ब्रू धातू घेऊया, किंवा ब्रू आपल्याला नंतरच लागणार आहे, सुरुवातीला नाही. आता आपण वळतोय वाक्यांकडे. 25व्या पाठातील वाक्यानी अभ्यास 25वा. जेवढं आपण शिकलोय त्या आधारावरती आपण पाहणार आहोत. अभ्यास 25वा. पंचविंशतितमः पाठः. पंचविंशतितमस्य पाठस्य वाक्यानि इदानीं पश्यामः.
पंचविंशतितमस्य 25व्या पाठाचे 25तमस्य पाठस्य वाक्यानि इदानीं पश्य पश्यामः पश्यत असं म्हटलेलं चालेल. वह उसका मित्र है. वह सह सह उसका उसका म्हणजे तस्य म्हणून चालणार नाही. त्वदीयः नाही. तेरा नाही. उसका तो त्याचा मित्र आहे. तदीयः सखा अस्ति. बघा सखा सह तदीयः सखा अस्ति. सखा पुल्लिंग शब्द आहे म्हणून आपण लिहिलं तदीयः. अपने मित्र को यहाँ साथ लाइये. आपल्या मित्राला इथे सोबत घेऊन या. अं, बापरे. अपने मित्र को यहाँ साथ लाइये. साथ ओके. अपने मित्र को आपण्यासाठी शब्द गेला आपला भवदीय. भवदीय. तर भवदीय मित्र पुल्लिंग सुद्धा आहे आणि नपुंसकलिंग सुद्धा आहे. भवदीय मित्र भवदीयम मित्रम. का तर काय म्हणतात तू आण. मग आपण काय म्हणूया भवान. बरोबर ना, कारण की मित्राला घेऊन ये सलाते द्वितीया. मित्राला इथे सोबत घेऊन ये. अ, भवान आपण भवान घेतोय. भवान भवदीयम मित्रम अत्र आनय घेऊन ये. लाये आपण आनयतु. बघा भवदीय मित्रम साथ लाइये. साथ सहितम आनय म्हणू शकतो. मित्रम सहितम आणीय नाही. संग्रह असतं. नाही नाही नाही. अं, भवदीय मित्रम आणयतु एवढंच लिहूया आपण. साथ नको लिहायला. अर्थ प्रगट होतोय असं समजूया. तू तुझ्या मित्राला घेऊन ये म्हणजे सोबतच घेऊन ये. ठीक आहे. उसके मित्र को धन दो. त्या त्याच्या मित्राला धन दे. मग आता करता घेऊया आपण भवान म्हणजे आपण त्याच्या मित्राला धन द्या असंही म्हणू शकतो किंवा तू त्याच्या मित्राला धन दे. दोन्हीही अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. भवान अ, उसके मित्र को त्याच्या मित्राला तदीयाय कळते का बघा मित्राय धनम यच्छतु. मी तदीयाय का केलं बोला. सांगता यायला पाहिजे हा. मी तदीयाय का केलं सोपं आहे म्हणून विचारतोय. बोला बोला. नाही. देण्यात चतुर्थी विभक्ती कधी होते ज्यावेळी देण्याची क्रिया आहे. मग आता पैसे द्यायची क्रिया होते का होते. मग चतुर्थी होणार का होणार. कोणाची होणार जो घेणारा आहे त्याची चतुर्थी होणार. मग घेणारा कोण आहे मित्र आहे म्हणून त्याची चतुर्थी होणार. कायम कायम लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेला देण्याची क्रिया होते त्यावेळी जो घेणारा असतो त्याची कुठली विभक्ती होते चतुर्थी. कायम लक्षात ठेवा. एकदम सोपं सुरुवातीपासून सांगत आलेलं सूत्र आहे. लक्षात राहिलंच पाहिजे हे. ओके पुढे. हम्म चौथं वाक्य बघा.
मेरे मित्र का यह कार्य कर दो मेरे मित्र का मदीयम म्हणजे माझ्या मित्राचं हे काम कर. मग करता भवान घेऊया आपण. भवान आप किंवा आपण माझ्या मित्राचं मदीयस्य मित्रस्य कळतंय माझ्या मित्राचं चाचीचे षष्ठी किंवा मित्र आणि कार्य याच्यामध्ये संबंध आहे म्हणून मित्राची झाली षष्ठी. मदीयम मित्रस्य एतत् कार्यम करोतु. आज्ञा करतायत म्हणून करोतु त्यांनी कंसात लिहिलेलं आहे. क्रू धातू वापरायचा आहे. क्रू धातूचं रूप लोट लकारातलं करोतु. पुढे पराये मित्र पर विश्वास न करो. आपण मुद्दामून भवानच घेतोय. त्वम सुद्धा घेऊ शकतो. भवान पराये मित्र पर मित्रे परायासाठी काय शब्द आहे परकीय. हा परकीय मित्रेची जी विभक्ती तीच परकीयची होणार का मित्र आहे विशेष परकीय आहे विशेषण. मग परकीय मित्रावर वर म्हटलं की सप्तमी विभक्ती. परकीय मित्रे न विश्वसतु कारण की आपल्याकडे डायरेक्ट धातू आहे विश्वसती. मग त्याचं पठतू विश्वसतु होतं किंवा अ, विश्वासम. बघा अजून एक पद्धत सोपी पद्धत सांगूया आपण. विश्वासम मा करोतु. भवान परकीय मित्रे न विश्वसतु सोपं. विश्वासम मा करोतु अ, अजून सोपं वर्जन. विश्वसतु डायरेक्ट मूळ धातू वापरलेला आहे. विश्वासम करोतु मा करोतु त्याला सोपं केलेलं आहे. ठीक आहे जसं शेते शेतेच्या ऐवजी शयनम करोमी हे जसं सोपं रूप आहे शेतेचं तसं विश्वसतूचं सोपं रूप विश्वासम मा करोतु असं आहे. डाऊट असेल तर लगेच विचारायचं आहे. उस मनुष्य का वस्त्र श्वेत है. उस मनुष्य का आता वस्त्र आणि मनुष्याचा संबंध आहे. तदीयस्य मनुष्यस्य वस्त्रम श्वेत येणार का श्वेतम येणार. श्वेतम. श्वेतम अस्ति का तर पांढरं हे कशाचं विशेषण आहे वस्त्राचं. वस्त्र हे नपुंसकलिंग आहे म्हणून श्वेतम. करेक्ट. 7 विचारा नाही कळलं तर काय हरकत नाही. किस कन्या की साड़ी साड़ी हरी है और किसकी लाल. किस कन्या की ओके अ, किस म्हणजे कोणती. कस्याः कन्यायाः शाटिका साडी म्हणजे शाटिका. मग आता हरितः येईल का हरिता येईल. हरिता. हा कारण की साडीविषयी ते बोलतायत. स्त्रीलिंग. कस्याः कन्यायाः शाटिका हरिका हरिता अस्ति कस्याः रक्ता च. कस्याः कन्यायाः शाटिका हरिता अस्ति कस्याः रक्ता च. अजून असती लावलं तरी काय फरक पडणार नाही. कस्याः रक्ताः च अस्ति डझंट मॅटर. कोणाची साडी हिरवी आहे कोणाची साडी लाल ते काय प्रश्न विचारत नाही म्हणून आपण प्रश्न चिन्ह टाकत नाहीये. म्हणजे ते म्हणतात कोणाची हिरवी आहे तर कोणाची लाल आहे. ते काय प्रश्न विचारत नाहीत कोणाची हिरवी आहे कोणाची लाल आहे अशा अर्थाने. उसके नीले वस्त्र को लाओ. उसके तदीयस्य बरोबर तदीयस्य अ, उसके नीले वस्त्र को लाओ.
नीलम वस्त्रम आनयतु तदीयस्य तदीयम तदीयस्य उसके त्याच्या किंवा तदीयम सुद्धा म्हटलं तरी चालेल ना सिम्पलच. तदीयम नीलम वस्त्रम आनय. त्याचं निळं वस्त्र आणा. तदीयस्य कशाला? कारण की तदीयचाच अर्थ काय होतो त्याचा. हम्म. पुढे तदीयम नीलम वस्त्रम आनयतु. त्याचं निळं वस्त्र आणा. पुढे मेरे पीले वस्त्र को न ले जाओ. मेरे मदीयम पीतम वस्त्रम मा नयतु. आनयतु लेकर आओ. नयतु लेकर जाओ. मा नयतु लेकर मत जाओ, घेऊन नका जाऊ. आज्ञा. अग्नि उष्ण होती है और जल शीतल. कळलं नाही विचारा. अग्नि ही उष्ण कारण की अग्नि पुल्लिंग आहे मग उष्ण. अग्नि ही उष्ण अस्ति जलम शीतलम च. अस्ति म्हणू शकता, काय हरकत नाही. अग्निः उष्णम अस्ति उष्णः अस्ति जलम शीतलम च. आता या ठिकाणी रत्वसंधी येणार. या ठिकाणी उत्वसंधी होणार. अग्निरुष्ण रुष्णोस्ति इथे लिहितो मी बघा. आता संधी शिकलोच आहो आपण तर वापरायला हरकत नाही. इम्प्रेशन एक होतं अग्नि रुष्णोस्ति. बघा अग्निः उष्णः अस्ति अग्निरुष्णोस्ति. ठीक आहे. ओके. 11. फूल कोमल और सुंदर है. फूल अनेक आहेत कारण की टिंब आहे वरती. फूल पुष्पाणी कोमलानी कारण की पुष्पाची जी विभक्ती तीच याची होणार. सुंदराणी च संती कारण की हे वरती टिंब आहे म्हणजे ते बहुवचन आहे. एवढं हिंदी आपल्याला यायला पाहिजे. पुष्पाणी कोमलानी सुंदराणीचे संती. फल मीठा और अच्छा है. फलम हे वरती टिंब नाही. फलम मधुरम आणि काय शोभनम. अच्छा है समीचीनम. अरे, समीचीनम समीचीनम च अस्ति. एकच आहे. विशेषण दोन असले म्हणून थोडी बहुवचन होणार आहे. फलम मधुरम समीचीनम च अस्ति. 13. देव उच्च. आता इथं आपण ब्रू धातूकडे शिफ्ट होते. या ठिकाणी ब्रू घेऊन टाकूया जेणेकरून आपल्याला पटापट उत्तर लिहिता येतील. पाठ करता आलं तर आनंदच आहे. नाही झालं तरी एवढं काय नाही. आपल्याला आता एकदा वाचल्यामुळे ओळखता तरी येतील की हा कुठला धातू आहे. देव ऊंचे स्वर से बोलता है. देवः उच्चैः ब्रवीति. देव ब्रवीति. नंतर ब्रूतः ब्रुवंती. थोडं थोडं राहतं लक्षात कारण की ती तह आणि तीच फॉर्मेट आहे. मैं धीरे बोलता हूँ. अहम नीचैः ब्रवीमि. ब्रवीमि. 15. तू तीखा बोलता है. त्वम तीक्ष्णम ब्रवीषि.
ब्रविशीच आहे ना, ब्रविशीच आहे. येस, आथ पण म्हणू शकता. 16. हम्म. कृष्ण बोले. आता भूतकाळ आहे. कृष्ण बोले, बोलले. हो, बोले. आज्ञा सुद्धा म्हणू शकतो आपण. कृष्णने कहा, बोला. कृष्ण बोले, तू बोल, मैं बोलू, वह बोला. भूतकाळच आहे ना हो? कृष्ण बोले. हम्म. हाँ. तू बोल, आज्ञा सुद्धा वाटते ना. तू बोल. त्याच्यानंतर मैं बोलू. त्याला आपण सर आज्ञार्थच म्हणजे घेऊया. ठीक आहे, आज्ञार्थच बोले घेऊया. म्हणजे बोलून गेले असं होतं ना. नाही ना. आप बलराम जी बोले. कुछ तो बोले. आज्ञा होते का नाही? दोन्ही अर्थामध्ये होते. आज्ञा पण होते, पण याचं बघा. तू बोल, मैं बोलू. हे दोन्ही आज्ञार्थ आहेत, म्हणून आपण पहिलं सुद्धा काय करूया? आज्ञार्थच घेऊया. ठीक आहे. लोट लकार ब्रवीतु. कृष्ण ब्रवीतु. ठीक आहे. तुम्हाला भूतकाळ वाटत असेल तर भूतकाळाचं पुढे लिहून टाका, काय हरकत नाही. तू बोल. त्वम ब्रूहि. ब्रूहि घेऊया, भरपूर फेमस आहे. त्वम ब्रूहि. तुम्ही बोला. 18. मैं बोलू. अहम काय आहे? ब्रवाणी. मैं बोलू ब्रवाणी. 19. वह बोला. आता हे गेलं पास्ट टेन्स मध्ये बरं का, म्हणजे हेच पास्ट आहे, ते आधीचं लोट होतं. वह बोला. सह अब्रवीत. अब्रवीत अर्धा त. 19. तू बोला. त्वम अब्रवीहि. हा. त्वम अब्रवीहि. मैंने बोला, मैं बोला. 20. मैं बोला. अहम अब्रवम. अहम अब्रवम. अपठम अगच्छम अब्रवम. 21. हा. काहीतरी राहिलं माझ्याकडून. वह बोला, तू बोल. हा. कुठं तर राहिलं काहीतरी. का आकडा चुकला? हा, आकडा चुकला. 20. 21. विंशतिः. द्वाविंशति. एकविंशति, द्वाविंशति. वह बोलेगा. बोलेगा आता गेलं हे भविष्यकाळामध्ये. रुडलकार सह वक्षति. तेव्हा हे सोपं आहे. सह वक्षति. पुढे 23. तू बोलेगा. त्वम वक्षसी. हे सोपं झालं. प्रेझेंट टेन्स सारखंच. आणि 24. मैं बोलूंगा. अहम वक्ष्यामि. सर वध सारखंच आहे ना धातू हा? हा, अर्थ तोच आहे. अख्ख्या ब्रवीचा अर्थ वदच आहे. कहना, अच्छा. बोलना. ठीक आहे. पण काही लोक हा वापरतात, असं आहे. अच्छा. हम्म. एकदा आपण वेळ आहे तर धातूला या बोलून घेऊया. ब्रव ब्रवीत ब्रवीति. आह. ब्रूतः. आहुः. ब्रुवन्ति. कारण की आहुः दिसतो आणि आह सुद्धा दिसतो, म्हणून तो वाचला. ब्रवीषि. ब्रूथः. ब्रूथ. ब्रवीमि. ब्रुवः. ब्रूमः. उवाच. ऊचतुः. ऊचुः. उवचिथ. ऊचथुः. ऊच. उवाच. ऊचीव. ऊचीम. काय काय रूप आहे त्याची. वक्षती. वक्षतः. वक्षन्ति.
वक्ष्यसि वक्ष्यथः वक्ष्यथ वक्ष्यामि वक्ष्यावः वक्ष्यामः ब्रू ब्रवीतु ब्रूतां ब्रुवन्तु ब्रूहि ब्रूतं ब्रूत ब्रवाणि ब्रवाव ब्रवाम अब्रवीत् अब्रूताम् अब्रुवन् अब्रवीहि अब्रूतम् अब्रूत अब्रवम अब्रूव अब्रूम. शेवटचं पण खूप महत्वाचं आहे. ब्रूयात ब्रूयात ब्रूयाताम ब्रूयुः ब्रूयाः ब्रूयातम ब्रूयात ब्रूयाम ब्रूयाव ब्रूयाम. दॅट्स इट. आणि सखा शब्द सखा सख्यो सख्यू नाही 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 सखा सख्यो सखायः सखा सखायौ सखायः सखायं सखायौ सखीन् सख्या सखिभिः सखिभिः सख्ये सखीभ्यां सखीभ्यः सख्युः सखी सखीभ्यां सखिभ्यः सख्युः सख्योः सखीनां सख्यौ सख्योः सखीषु हे सखे हे सखायौ हे सखायः. अशा प्रकारे सखी आणि ब्रवीती 10 लकारांमध्ये त्यांनी सांगितले, पण आपण 5 लकारांमध्ये थोडं थोडंसं आपण त्याला स्पर्श केला आणि विशेषणं आपण बरीचशी पाहिली. अशा प्रकारे हा 25वा धडा उदाहरणांसहित आपण म्हणजे उदाहरण वाक्यांसोबत आपण पाहिलेला आहे. आता एक आपण विवेकानंदांचं छानसं गीत शिकूया. शिकण्यासारखं बरंच आहे अजून पुढे, पण ठीक आहे. लगेच जॉईन करा.